हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, पक्ष आणि चिन्हासह राष्ट्रवादीची मालकी अजित पवारांकडे, निवडणूक आयोगाचा मोठा निकाल। ज्या बापाच्या नावे घर होतं त्याच बापाला घराबाहेर काढलं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी। आमदारांच्या संख्याबळावरून अजित पवारांकडे पक्षाची मालकी, शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोगाचा निकाल, तर वकिलांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरल्याचा अजित पवारांचा दावा। प्रतिज्ञापत्रात अजित पवारांच्या बाजूने 41 तर शरद पवारांच्या बाजूने 15 आमदार, मात्र राष्ट्रवादीचे 5 आमदार तर एका खासदाराचं दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत 3 नावं सुचवा, शरद पवारांना निवडणूक आयोगाचे आदेश। नाव न दिल्यास राज्यसभा निवडणुकीत अपक्ष मानलं जाईल, आयोगाकडून स्पष्ट। शिवसेनेनंतर अदृश्य शक्तीने महाराष्ट्रातला दुसरा पक्ष फोडला, सुप्रिया सुळेंचा आरोप। तर आनंदाच्या दिवशी कुणावरही प्रतिक्रियेची गरज नाही, अजित पवार गटाचं उत्तर। शरद पवारांच्या वकिलांची दिल्लीमध्ये बैठक सुरू, अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांची ऑनलाईन बैठक। आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो, अजित पवार यांनी ट्विट करत दिली पहिली प्रतिक्रिया। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच, जितेंद्र आव्हाड यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। तर दादांनीही नवा पक्ष घेऊन सांगावं, आमचं चिन्ह अजित पवारच, आव्हाडांचं आव्हान। निवडणूक आयोगाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार, सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल याची खात्री, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। दादांच्या नेतृत्वाखाली मोदींसोबत जाण्याचा निर्णयाला आज जनतेबरोबर कायद्यानेही मान्य केला, अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।